राज्यातील सरसकट 26 जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे। बघा, आजची तारीख आहे 14 डिसेंबर 2024। राज्यातील सरासरी 1,34,00,000 महिलांच्या खात्यावरती आज 6 वाजता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे। परंतु यासाठी काही पात्रता सुद्धा लक्षात घेतली जाणार आहे। छाननी बंद केलेली आहे, परंतु पात्रता लक्षात घेऊनच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण अशा सूचना दिलेल्या आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, सरसकट 6वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 26 जिल्ह्यांमध्ये विस्तारित होत आहे, परंतु याच्यामध्ये काही पात्रता आहेत, काही बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत। एक एक करत अगदी झटपट पद्धतीने बघणार आहोत। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे। तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढे पण निकष होते, जेवढे पण अर्ज होते, सोबतच पात्रता होत्या, त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। जी छाननी होणार होती ती छाननी सुद्धा होणार नाही। सोबतच राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, आज फक्त या बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जमा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आदेश दिलेला आहे की बघा, छाननी बंद करा, फक्त 5 पात्रता बघा आणि त्यांच्याच खात्यामध्ये 6वा हप्ता पाठवून द्या। बघा, महिलांनी आंदोलन केलेली होती, त्या आंदोलनाचा असा फायदा झालेला आहे की विरोधकांनी लाडकी बहीण योजनेमार्फत मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेले आहेत। बघा, आम्ही बहिणींचा विश्वास तोडणार नाही। राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचे सुद्धा आदेश आलेले आहेत, त्याविषयी सुद्धा बघणार आहोत। परंतु भाजपचे नेते नितेश राणे यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या पण माता भगिनी पात्र ठरलेल्या असतील तर त्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त मुले असतील तर अशा बहिणींना 6वा हप्ता देऊ नका आणि लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी त्यांच्यासाठी बंद करा। बघा, 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, असं सुद्धा स्टेटमेंट भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलेलं आहे। बघा, काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व माता भगिनींना दिलासा दिलेला आहे। काय सांगितलेलं आहे, फक्त पात्रता लक्षात घेऊन पैसे देऊ, कोणतेही अपत्य असेल किंवा याच्यामध्ये कोणतीही छाननी करणार नाही ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आता सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री असायला पाहिजे होते, तर त्यांनी झटपट पद्धतीने पैसे दिलेले असते, याच्यामध्ये कोणतीही पात्रता पाहिलेली नसती। बघा, फक्त 5 पात्रता असाव्यात तरच तुमच्या खात्यामध्ये आज हा 6वा हप्ता जमा होणार आहे। परंतु याच्यामध्ये 26 जिल्हे आलेले आहेत, तर त्या 26 जिल्ह्यांमधील सर्व बहिणींनी ही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर केले नसतील, अगोदर केले असतील तर तुम्ही फक्त व्हिडिओ पहा, त्याच्यामुळे तुमच्या मनामधील सुद्धा काही शंका असतील तर त्या सुद्धा दूर होऊन जातील। बघा, याच्यामध्ये पहिली पात्रता आहे सर्व बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला सरासरी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा। सोबतच दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, योजनेमध्ये पात्र ठरलेली बहीण गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसणारी नसावी। म्हणजेच श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अशा ज्या सरकारी योजना आहेत, या योजनांचा लाभ लाडकी बहिणीला घेता येणार नाही। फक्त लाडकी बहिणीला कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे बहिणीच्या घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी परमनंट कामगार नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य परमनंट कामगार असेल तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, बहिणीचे कुटुंब बागायतदार नसावे, म्हणजे सरासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, त्यानंतरच तुमचा अर्ज पात्र ठरवला जाणार आहे। जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुमचा अर्ज अपात्र करण्यात येणार आहे। अगदी झटपट बघणार आहोत, परंतु व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा, कारण भरपूर अपडेट असतात, तर अगदी झटपट पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। सोबतच 5वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। सोबतच घरातील सदस्य पेन्शनधारक सुद्धा नसला पाहिजे, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम सुद्धा करत नसताना नसावा, तरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता आणि पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा
थेट तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये तरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये सोबतच दुसरे पण काही लाभ आलेले आहेत ते सुद्धा आजच जमा होणार आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी आज सर्वात मोठे 3 लाभ एकत्र येणार आहेत। अगोदरपासूनच हे लाभ आहेत, परंतु त्याची तारीख फिक्स झालेली नव्हती, तर आज लाडकी बहीण योजनेमार्फत ते 3 लाभ सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा, बहिणींमुळे सरकार आलेलं आहे, तर त्यांना आज हे 3 लाभ सुद्धा वितरित करण्यात येणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट आहे। बघा, ज्यांना अगोदर पैसे मिळाले असतील तर त्यांना डबल पैसे मिळणार नाही, तर हे 3 लाभ आहेत, तर त्या 3 लाभांचे जर तुम्हाला अगोदर पैसे मिळाले असतील तर तुम्हाला आता हे डबल पैसे दिले जाणार नाही। ज्यांना मिळाले नव्हते तर त्यांच्याच खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे एकत्र जमा केले जाणार आहेत। आता हे कोणकोणते लाभ आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये पहिला लाभ आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत फॉर्म भरलेले किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म पात्र झालेल्या अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे जमा केले जाणार आहे। सर्वांना माहिती आहे, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सोबतच 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे का जमा केले जाणार आहेत, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये कोणताही अर्ज करायची गरज नाही, परंतु ज्यांनी अर्ज केले असतील तर त्यांना सुद्धा हे पैसे विस्तांतरित होणार आहेत। सोबतच दुसरा जो लाभ आहे तो सुद्धा अत्यंत आनंदी आहे, तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, ज्या बहिणींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळालेले नसतील तर त्यांना 7,500 रुपये आणि 6वा हप्ता 2100 रुपयांचा थेट जमा केला जाणार आहे। सोबतच तुमचे गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आजच जमा केले जाणार आहेत। परंतु बँकेविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे, कारण याच माता भगिनींच्या खात्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते। आता हे पैसे न येण्याची 2च कारणं आहेत, एकतर त्यांच्या बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह नव्हती किंवा त्यांच्या बँकेलाच डीबीटी नव्हती। बघा, तिसरा लाभ काय येणार आहे ते सुद्धा सांगणार आहे, परंतु कोणकोणत्या बँकेमध्ये खाते असले पाहिजे ते सुद्धा आलेलं आहे। सोबतच तिसरा लाभ बघा, सरकारने निवडणुकी अगोदर मतदानासाठी दिवाळी बोनस सांगितलेला होता। सर्वांना माहिती आहे, ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती, तर त्या दिवाळीनिमित्त बोनस सुद्धा सांगण्यात आलेला होता, परंतु बोनस राज्यामधील कोणत्याही बहिणीच्या खात्यामध्ये विस्तांतरित झाला नव्हता। परंतु विरोधकांकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे की निवडणुकीचा बोनस कुठे गेला, याचा पैसा कुठे गेला, तर त्याच अनुषंगाने बोनस सुद्धा आज जमा केला जाणार आहे असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। तर बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत की या प्रमुख बँकांमध्ये आज पैसे येणार आहेत। बघा, ज्या बँकांना डीबीटी असते अशा 10 बँकांमध्येच हे पैसे विस्तांतरित होणार आहेत। याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे विस्तरित होणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगणार आहे। बघा, ग्रामीण क्षेत्रामधील काही बँकांना डीबीटी नसल्यामुळे राज्यामधील 90% भागातील काही महिलांना 7,500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनस सुद्धा वितरित करण्यात आलेला नव्हता। त्याच्यामुळे राज्याचे बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा प्रमुख 10 बँका सांगितलेल्या आहेत, तर त्या 10 बँकांमध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहे। अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, राज्यामधील पहिली अशी बँक आहे की ती गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे। या बँकेच्या सरासरी 20,000पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत। बघा, याचं नाव आहे भारतीय स्टेट बँक। 90% महिलांनी या बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे, कारण ही गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे। जरी तुमचे पैसे कटले किंवा तुमचे पैसे बँक जरी पळून घेऊन गेली तरी पण RBI कडून सरासरी 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान दिले जाते। बघा, सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेला डीबीटी सुद्धा आहे। त्याच्यामुळे पहिली बँक आहे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँक। सोबतच दुसरी बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे, ती म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये ज्यांनी खातं खोललं तर त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये 100% आलेले असावे। जर तुमचं या बँकेमध्ये खातं असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे आहे। स्टेट बँकेविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे। बघा, कमेंट सेक्शन आपलं काही कारणास्तव ऑफ झालेलं आहे, 2 ते 3 दिवसांमध्ये ऑन सुद्धा होईल। तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे दिली सुद्धा जाणार आहे। बघा, सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेला डीबीटी सुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी करण्याची काहीही गरज नाही। सोबतच HDFC बँक, बघा, सर्वात मोठी लोन पुरवणारी बँक म्हणजे HDFC बँक। या बँकेमध्ये सुद्धा डीबीटी आहे, त्याच्यामुळे या बँकेमध्ये ज्या माता भगिनींचे खाते असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 2100 रुपयांचा आणि जे 3 लाभ आहेत ते 3 लाभ सुद्धा आजच विस्तांतरित होणार आहे। सोबतच ICICI बँक सुद्धा
सुद्धा गव्हर्नमेंट बँक आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टरमधील प्रायव्हेट सेक्टरमधील सुद्धा या बँकेला मान्यता देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे या बँकेला सुद्धा DBT आहे। परंतु सर्वात महत्त्वाची बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या ज्या बँका आहेत तर या बँकेला 100% DBT असते आणि DBT असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर होण्यास काहीही अडचण नाही। सोबतच कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये ज्या ज्या माता भगिनींचे खाते आहे तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 100% पैसे येणार आहेत। कोटक महिंद्रा बँकेला सुद्धा DBT ॲक्टिव्ह आहे। सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक बघा, ग्रामीण क्षेत्रातील या बँकेला सुद्धा DBT आहे, त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, या बँका का सांगितलेल्या आहेत की काही बँकांना DBT नाही आणि त्याच बँकेमध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहे, त्यांनी सुद्धा आपले खाते चेंज करायचे आहेत जर तुम्हाला मागील 7,500 रुपये मिळालेले नसतील। सोबतच कॅनरा बँक आहे, तर या बँकेचं अगोदर नाव होतं सिंडिकेट बँक, तर सिंडिकेट बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही, तुम्हाला कॅनरा बँकेमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे। सोबतच ॲक्सिस बँक आहे, ॲक्सिस बँकेमध्ये सुद्धा DBT ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतर होऊ शकतात जर तुमचं ॲक्सिस बँकेमध्ये बँक खातं असेल। सोबतच युनियन बँक सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमधली मोठी बँक आहे, त्याच्यामुळे या बँकेला सुद्धा DBT आहे। राज्यातील सरासरी 2,50,00,000 महिलांच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे हस्तांतरित होणार आहेत। बघा, बँकेकडे याद्या दिलेल्या आहेत, परंतु तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर होणार नाहीत। बघा, लाडकी बहीण योजनेला जरी तुम्ही कोणतं खातं दिलं असेल आणि त्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्या खात्यावरती हे पैसे हस्तांतरित होणार नाहीत। तर बघा, राज्यातील सर्व माता भगिनींनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे। आता बँकेला का लिंक करायचं आहे तर आपला 12 अंकी जो आधार नंबर असतो तर तो आपल्या बँकेला लिंक होत असतो आणि या बँकेला लिंक झाल्यामुळे सरकारपर्यंत आपल्या सर्व गोष्टी पोहोचतात, त्याच्यामुळे आपल्या DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतरित होण्यास काहीही अडचण निर्माण होत नाही। तर बघा, सरासरी तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमधून पैसे निघत असतील तर तुम्ही सुद्धा समजून जायचं आहे की आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेलं आहे आणि ते ॲक्टिव्ह सुद्धा झालेलं आहे। सोबतच प्रमुख जे 26 जिल्हे आहेत त्यांची सुद्धा यादी आलेली आहे, अगदी झटपट पद्धतीने सांगणार आहेत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच माजी मुख्यमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, काही अशा भागातील माता भगिनी आहेत, त्या माता भगिनींनी आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना मागील 7,500 रुपये सुद्धा ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुद्धा आलेलं नाही, तर त्यांच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे हस्तांतरित करणार आहे। बघा, प्रमुख 26 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। आता हे 26 जिल्हे कोणकोणते आहेत ते अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नंदुरबार, सोबतच धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे। सरासरी या 5 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि बोनस सुद्धा जमा होणार आहे। सोबतच 6वा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम, सोबतच अमरावती, वर्धा आहे, नागपूर आहे आणि सोबतच भंडारा सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेला आहे। सरासरी 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज हस्तांतरित होणार आहे। त्याच्याच पुढील अजून 10 जिल्हे आहेत, सरासरी 26 जिल्हे आहेत, त्याच्यामधील अगदी झटपट पद्धतीने 5-5 जिल्हे बघून घेऊया जेणेकरून तुमच्या मनामध्ये सुद्धा काही अडचण निर्माण होणार नाही। सोबतच गोंदिया आहे, गडचिरोली आहे, सोबतच चंद्रपूर, यवतमाळ आहे, नांदेड आहे, अशा पद्धतीने 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे हस्तांतरित होणार आहे। सोबतच हिंगोली आहे, परभणी आहे, जालना आहे, औरंगाबाद याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे हस्तांतरित होणार आहे। सोबतच नाशिक जिल्हा सुद्धा यामध्ये आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत तर त्या जिल्ह्यातील सर्व माता भगिनींनी लाडक्या बहिणींनी ही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे। सोबतच टायटॅनिक मधले म्हणजेच हायलाइट मधले जे 6 जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आले तर येऊ शकतात, अन्यथा उद्याच्या यादीमध्ये हे जिल्हे समाविष्ट करण्यात येणार आहेत। याच्यामध्ये पुणे जिल्हा आहे, सोबतच अहमदनगर आहे, सध्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे। सोबतच बीड जिल्हा आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, त्याचंच नाव धाराशिव सुद्धा करण्यात आलेलं आहे। भरपूर जिल्ह्यांची नावे चेंज करण्यात आलेले आहेत, परंतु या ज्या यादींमध्ये नावे आहेत ते सुद्धा बघणार आहोत। सोबतच सोलापूर आहे, सरासरी या 6 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येण्याचे 90% गॅरंटी आहे, परंतु 10% अशा प्रमाणामध्ये आहेत की टायटॅनिक जिल्हे आहेत की या जिल्ह्यांमध्ये आले तर पैसे येऊ शकतात, अन्यथा पैसे सुद्धा उद्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत। बघा, अगदी झटपट पद्धतीने आणि सविस्तर माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। उद्याचे सुद्धा आपण जिल्हे अगदी सविस्तर बघणार आहोत आणि तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आज मला कळवायचं आहे। बघा, 6 ते सरासरी 12 वाजेपर्यंत हे पैसे
विस्तांतरित होणार आहे. 6 वाजले की लगेच पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु 12 वाजेपर्यंत वाट पाहायची आहे. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 2100 रुपये सोबत सरासरी गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि तुमचा बोनस 3000 रुपयांचा विस्तारित करण्यात येणार आहे. तर चला भेटत उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.